हाय गाईज, आज आपण बनवत आहोत मलाई तंगडी कबाब. त्यासाठी मी चिकन ड्रमस्टिक्स घेतल्या, त्याला मी अशा कट्स लावून घेतलेत बघा व्यवस्थित. आणि त्याला दही, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि निंबू याने मॅरिनेट करून ठेवलं होतं 2 तासापूर्वी. ओके, आता आपण फ्राय पॅन ठेवला आहे गॅसवरती गरम व्हायला. आता आपण त्यात घी टाकून घेऊया 2 चम्मच. आता आपण जे खडे गरम मसाले घेतलेले ते आपण टाकून घेऊया. आता आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते आपण 1 बाय 1 पॅनमध्ये टाकणार आहोत. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. आपण कवर करून ठेवणार आहोत 5 ते 7 मिनटं. आता आपण चेक करूया शिजलं की नाही. वाव, टेम्पटिंग सुगंध येत आहे. आता आपण फ्लिप करूया, साईड पलटी करून घेऊया त्याची. आता वापस 5 ते 7 मिनटं याला कवर करून घे ना सेकंड साईड. आता चेक करूया आपण. रेडी आहे. असे स्पॉट येईपर्यंत चांगला ब्राऊन फ्राय करून घ्यायचं. आता आपल्याला याच्यासाठी मॅरिनेशन करावं लागेल. त्या मॅरिनेशनसाठी एक हंक दही लागेल, मीन्स पाणी काढलेलं दही, ब्लॅक पेपर पावडर, चाट मसाला, 2-3 लवंगा आहेत, काळी विलायचीच्या हे आहेत, दाणे आहेत, आणि एक जाळती आहे, आणि क्रीम आहे इथे धनिया पुदिना टाकलेला आहे. त्यात आपण 2 टेबलस्पून क्रीम टाकून घेऊयात. आता आपण चाट मसाला पावडर टाकूया. त्याच्यात मीठ आपण थोडंच टाकणार आहोत कारण आपण मॅरिनेशनमध्ये मीठ लावलेलं आहे. टाकून घेऊया. त्याच्यात गरम मसाला पावडर टाकून घेऊया. त्या 2 हिरव्या मिरच्या कापून टाकल्या, तुम्ही पाहिजे तर पेस्ट टाकू शकता. आता याला आपण मिक्स करून घेऊया. त्यात आता 1 टेबलस्पून ऑइल टाकून घेऊया. आणि या मॅरिनेशनमध्ये आपण जे घी फ्राय केलेलं मिक्स करून घेऊया. आता आपण चिकन फ्राय केलेलं घी याच्यामध्ये घातलेलं आहे. जे काही फ्लेवर्स होते चिकन मॅरिनेशनमध्ये ते आपण फ्राय करून त्या घीमध्ये सगळे याच्यात आलेले आहेत. आता मॅरिनेशन संपूर्ण फ्राईड चिकनला लावून घ्यायचं. आता मॅरिनेशन आपण संपूर्ण फ्राईड चिकनला लावून घेतो. स्मोक देऊन घेऊया. कोळसा आपण जाळून घेतला एका वाटीत, त्यामध्ये घी टाकूया, लवंग टाकूया आणि बंद करून घेऊया. ते स्मोक दिलेलं चिकन जे आहे ते पीस आपण याच्यावर टाकून घेणार जाळीवरती. त्याला मस्त तंदूर फ्लेवर आहे. आता आपण असं फिरवून त्याला शेकून घेणार आहोत. वरतून बटर लावलं आपण त्याला. आता मस्त असे स्पॉट्स आले त्याच्यावरती तंदूरचे. खूप छान दिसतं चिकन, खूप टेम्पटिंग दिसतं. तर गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर स्प्रिंकल करून घेऊया. रेडी आहे आपला मलाई चिकन तंगडी कबाब. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.